लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय, कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली, ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा. मुर्जी काकाने 25,000 लाडक्या बहिणींचं बचत गटाचं जाळं निर्माण केलंय. खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवला, एक इतिहास घडवलेला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले. ते लाडक्या बहिणींच्या मुळे. लाडके भाऊही आमचे आहेत, ते त्यांनी खूप मोलाचा सहभाग घेतला. परंतु रक्षाबंधन अजून लांब आहे, पण मुर्जी काकांनी आज सर्व लाडक्या बहिणींना एक प्रकारे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे. आणि म्हणून मी मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने आज आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय, आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतलेत. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे, काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसी ची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12,500 ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये ते जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणी आपली केवायसी करू शकल्या नाहीत, ज्या बहिणींची केवायसी राहून गेलेली आहे, अशा सर्व बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, खूप मोठी खुशखबर आलेली आहे. ज्या बहिणींचे पैसे रखडलेले आहेत, ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, किंवा मग ज्या बहिणी 5-6 महिन्यापासून त्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत, अशा सर्व बहिणींना, एकूण काय तर सर्वच बहिणी ज्यांची केवायसी राहिलेली आहे, बाकी राहिलेली आहे, अशा सर्वच बहिणींना मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे सुद्धा आहे, त्यांना सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आहे, परंतु तरीही त्यांना हप्ते मिळालेले नाही आहेत. आता ज्या बहिणींनी चुकीची दुरुस्ती केली आहे त्यामध्ये सुद्धा काही बहिणी राहून गेलेल्या आहेत, त्यांना चुकीची दुरुस्तीसुद्धा करता आली नाही. अशा सर्वच बहिणींना आणखीन एक संधी मिळणार आहे आणि त्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झालेल्याची माहिती समोर आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सरकार लवकरच नवीन पोर्टल किंवा मग अंगणवाडी सेविकाताई यांच्या माध्यमातून किंवा मग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या मार्फत
ही पडताळणी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारे केवायसी करता येणार हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, सांगणार आहोत. त्याचबरोबर ज्या बहिणींचे पैसे रखडलेले आहेत त्यांना पूर्ण हप्ते मिळणार आहेत का हे सुद्धा आपण बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो. तर ताईंनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सध्या ज्या भावांनी चुकीचे कागदपत्र दाखल करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडे वसुली करणार आहोत आणि त्या वसुलीचे जे काही प्रस्ताव आहे तो सरकार समोर ठेवण्यात आलेला आहे आणि जशी त्याला मान्यता मिळणार त्यानंतर आपण केवायसीसाठी बघणार आहोत, केवायसीसाठी पुन्हा संधी देणार आहोत, अशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य आहे. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कोणतीही लाडकी बहीण या योजनेतून बाद होणार नाही आहे. ज्या पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळणार आहे, केवायसी सुरू होणार आहे. परंतु ज्या बहिणी अपात्र असतील, ज्या खरंच या योजनेमध्ये बसतील नाहीत, त्यांना मात्र या योजनेतून बाद व्हावं लागणार आहे, कारण की त्या अपात्र आहेत. त्यांच्याकडे सरकारी नोकरी असेल किंवा मग 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल, इन्कम टॅक्स भरत असतील, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळता. ट्रॅक्टर असला तरी चालणार आहे परंतु 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे काही निकष आहेत लाडक्या बहिणींचे, त्या निकषांमध्ये ज्या बसणाऱ्या पात्र बहिणी आहेत ती एकही पात्र बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही, असं एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. परंतु अपात्र महिला मात्र यामधून बाद होणार आहे. तर ताईंनो, मी तुम्हाला या अगोदर सुद्धा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ताईंनो, धीर खचू नका. तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. तुमची केवायसी होणार आहे. ज्या सर्व लाडक्या बहिणी जवळपास 60 ते 70 लाख बहिणी केवायसीपासून वंचित राहिलेल्या आहेत, त्या सर्व बहिणींना केवायसीसाठी पुन्हा संधी मिळणार आहे, त्यांना मुदतवाढ मिळणार आहे, त्यांना पुन्हा केवायसी करता येणार आहे, असं वारंवार मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहो. कारण की सरकारनं जी ही केवायसीची प्रक्रिया राबवली होती त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होत्या. त्यांचं वेबसाईटच लवकर खुलायचं नाही, पोर्टल लवकर उघडायचं नाही, त्याचबरोबर OTP लवकर यायचा नाही, टाईम आउट व्हायचा. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रश्न असे घुमून फिरून विचारण्यात आले होते की त्यांना ते समजलेच नाही आहे. त्यांनी सेतू केंद्रावर जाऊन किंवा मग इतर जे काही इंटरनेट कॅफेवर वगैरे जाऊन त्यांनी जी काही केवायसी केली होती त्यांनी सुद्धा तिथं चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे. तर अशातच आता खूप मोठी बातमी समोर आलेली आहे की या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आता तुम्ही बघू शकता की जवळपास 60 ते 70 लाख बहिणी बाकी राहिलेल्या आहेत आणि या 60 ते 70 लाख बहिणींची केवायसी ऑनलाईन पोर्टलद्वारे केल्यास ही आणखीनही चुकू शकते किंवा आणखीनही खूप साऱ्या बहिणी यामध्ये केवायसीसाठी राहू शकतात. आता म्हणूनच असा अंदाज वाटत आहे की सरकार अंगणवाडी सेविकाताईंकडून हे काम करून घेण्याच्या प्रयत्नात असतील किंवा मग महिला व बाल विकास विभागाकडून आपले कागदपत्र पडताळणी करता येणार आहे असं वाटत आहे. कारण की ऑनलाईन पोर्टलवर खूप साऱ्या बहिणी एकसाथ आपली जी की केवायसी करतात, त्यामुळे हे पोर्टल चालत नाही व्यवस्थित आणि त्याचबरोबर OTPसुद्धा लवकर येत नाही आणि म्हणूनच सरकारची हे काही केवायसी योजना आहे, केवायसी जी काही प्रक्रिया आहे ही व्यवस्थित होत नाही आहे आणि म्हणूनच सरकार यावर तोडगा काढण्यासाठी असं करू शकते की त्या सर्व लाडक्या बहिणींना आपली कागदपत्रे जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमवून तिथं जमा करून अर्जाद्वारे त्यांची पडताळणी होईल आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार असं वाटत आहे. परंतु एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की मी वारंवार का सांगत आहे की तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुमची केवायसी होणार म्हणजे होणारच. आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही लवकरच यावर उपाययोजना करणार आहोत आणि आता अधिकारिक जे काही सूत्र आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की लवकरच आता नवीन केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे आणि नवीन खुशखबरी आपल्याला मिळणार आहे लवकरच. आता यासाठी जे काही पोर्टल आहे हे उपलब्ध होणार की आपल्याला जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे द्यावे लागणार, हे आपल्याला अजून माहिती पडणार आहे. लवकरच याबाबत आदित्य तटकरे किंवा मग कुण्या एका मंत्र्यांचं काही बोलणं किंवा मग माहिती समोर येणार आहे किंवा मग शासन निर्णयसुद्धा येणार आहे. तो जसा आला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर सध्या तरी तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. केवायसी आता लवकरच सुरू होणार आहे. या 4 ते 5 दिवसांमध्येच तुम्हाला केवायसीसाठीचं नवीन ऑप्शन मिळणार आहे. आता ऑप्शन कुठलं असेल, ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल हे आता लवकरच समजणार आहे. कारण की याबाबतचा शासन निर्णय केवायसी बाबतचा शासन निर्णय खूप आधीच आलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जून महिन्यापासून 2 महिन्यामध्ये दरवर्षी लाडक्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया राबवण्यात यावी असं त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की तुम्ही बघू शकता आता जून महिन्याला 4-5 दिवसच बाकी आहेत आणि या जून महिन्यापासून आपली केवायसीचा जो काही नवीन पोर्टल आहे किंवा मग जे काही नवीन ऑप्शन आहे हे आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आणि हे सर्व तुमच्याचमुळे झालेलं आहे लाडक्या बहिणींनो. कारण की तुम्ही ज्या प्रकारे महिला व बाल विकास
कार्यालयाचा घेराव केला, जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव केला, अधिकाऱ्यांना घेरलं, त्यांना जाब विचारला, त्यांना आपले कागदपत्र नेऊन आमची KYC का बरं झाली नाही, काय कारण आहे, कुठल्या प्रकारे आमच्या अडचण आली आहे, अशा प्रकारची काही विचारणा केली, घेराव केला. त्याचमुळे सरकारला हे माहिती पडलं आहे की खूप साऱ्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे आणि म्हणूनच आता यावर ऑप्शन घेण्यात आलेलं आहे, ॲक्शन घेण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता नवीन ऑप्शन लवकरच मिळणार आहे आणि लवकरच ही KYC सुरू होणार आहे. कारण की जून महिन्याची तारीख असते. जून महिन्यापासून 2 महिने, जून आणि जुलै या 2 महिन्यात आपली KYCची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, कारण की शासन निर्णयात सुद्धा तसं नमूद आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.